नमस्कार. शिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रोज काही ना काही उपक्रम हा आम्ही राबवणार आहोत. उपक्रम म्हणजे नक्की काय, तर आम्ही रोज एका विषयावर व्हिडिओ देणार आहोत. आजचा व्हिडिओ हा गोरेगाव मधील ट्रॅफिक पोलीसवाले आहेत कुठे, शोधा म्हणजे सापडतील अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. गणेश उत्सव आपल्या तोंडावर आलेला आहे. हा सण खूप जल्लोषाने साजरा केला जातो. ह्या सणामध्ये आपले गणरायाचे आगमन होते. विविध प्रकारचे ढोल ताशे हे रस्त्यावर वाजलेले बघतो आपण. कालपासून आम्ही एक गोष्ट नोटीस करत आहोत की आपली जी जनता आहे, जिकडे सिग्नल्स लागलेत तेच फॉलो करत नाहीयेत. प्रत्येकाला घाई लागलेली आहे, आपापल्या घरी जायची, आपापल्या ऑफिसला जायची, आपापल्या मार्गे जायची. तर साधारणतः विषय असा आहे, जसा मृणालताई गोरे ब्रिज आपण हायवेवरून येताना उतरतो, तो ब्रिज पासून जवाहरनगरमध्ये यायला कमीत कमी तासभर लागतो. त्याचे कारण ज्यावेळेला आम्ही शोधले, त्यावेळेला मृणालताईचा ब्रिज ज्यावेळेला खाली उतरला जातो, तर तिकडे एक सिग्नल आहे सिंग इंडस्ट्रीजच्या जवळ. त्या सिग्नल जवळ तो सिग्नल फॉलो न केल्यामुळे गाड्या वाटेल त्या पद्धतीने चालत असतात. कोण इकडे जात आहे, कोण तिकडे जात आहे, आणि मग मध्येच जाम होत आहे. त्याच्यामुळे फुल कंजेक्शन होतं. तो 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 टप्पा पार केल्यावर पुढे आपण ज्या वेळेला मेन एसवी रोडच्या सिग्नलला येतो, तिकडे तर विचारूच नका, भयंकर हालत खराब होते. मग आता नक्की करायचं काय, तर माझा प्रश्न हा गोरेगावच्या ट्रॅफिक कमांडरांना आहे. आपला एक जर कमांडर किंवा दोन कमांडर प्रत्येक सिग्नलवर जर उभे राहिले, तर आपल्याला वाटतं का की कोण हा गुन्हा करेल? असं बोललं जातं, अगर पुलिस वाला रस्ते पे खड़ा है ना, तो किसी की हिम्मत नहीं है कानून तोड़ने की. मग गेले कुठे कमांडर? आम्ही शोधतोय त्यांना, आणि आम्हाला हवेत की ते गेले कुठे. तसंच तुम्ही पुढे आलात की तुम्हाला रत्नाचा सिग्नल भेटेल. जो रस्ता स्टेशनवरून येतो, स्टेशन म्हणजेच मॉन्जिनीस, सन्मान हॉटेल, या साईडला रत्ना हॉटेल जिकडे आहे, तिकडून जर तुम्ही बघितलं तर लेफ्ट साईडला जायला तुम्हाला परवानगी आहे, पण राईट आणि स्ट्रेट जायला परवानगीच नाही. तरी सुद्धा काही गाड्या सरळ टाकतात, काही बाईक, काही रिक्षा राईटला टाकतात, वाटेल तसे जातात. तुम्ही मला सांगा, जर तिकडे ट्रॅफिक हवालदार उभे राहिले तर आहे हिंमत कोणाची? नाही. जे झेब्रा क्रॉसिंग लागले, ते झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे येऊन पुढे गाड्या उभ्या राहतात. मग वर जे कॅमेरे लागलेत त्याच्यामध्ये नक्की कॅप्चर काय होतं, कळायलाच मागत नाही. तसेच तुम्ही पुढे गेलात की एक आरे पेट्रोल पंपच्या इकडे, फिल्मिस्तानच्या पुढे एक सिग्नल आहे, तिकडे सुद्धा नियमाचं उल्लंघन केलं जातं. त्याच्या पुढे महिंद्रा गार्डनचा एक सिग्नल आहे, आत्ताच नवीन नवीन लावला गेला आहे तो. का तर तिकडे ट्रॅफिक कंजेक्शन जास्त होतं. जो ज्या कोणी निर्णय ज्यांनी घेतला, तो अतिशय सुंदर निर्णय होता की प्रेमनगरवरून येणाऱ्या गाड्या यांनी लेफ्ट घ्यावा आणि पुढून युटर्न मारून यावं. पण होतंय काय, प्रेमनगरवरून गाड्या आजही राईट मारतात. ज्या वेळेला पोलीस कमांडर उभे राहतात, त्यावेळेला राईट मारण्याची हिंमत त्यांची होत नाही. हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. पण सध्या कमांडर तिकडे उभे राहतच नाहीत, आणि राहिले तरी लोडिंगच्या गाड्या बघतात. त्या लोडिंगच्या गाड्यांबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं, म्हणजे मला समजत नाही की कुठल्या प्रकारची चर्चा केली जाते. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आजपासून आम्ही, म्हणजे शिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रत्येक ट्रस्टीने, प्रत्येक सभासदांनी हा निर्णय घेतलेला आहे की आता असे छोट्या छोट्या चुका या आम्ही दाखवून देणार. आलात तर ठीकच आहे, जेणेकरून ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीत चालेल. प्रत्येक कमांडर जर प्रत्येक पोस्टवर उभे राहिले, तर मला नाही वाटत की कुठेही गुन्हा घडेल. आपण गुन्हा घडायची वाट का बघतो? साधारणतः आत्ताच तो व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवू की जवाहरनगरमध्ये 4 रस्त्यावर ज्याला गाड्या एक दुसऱ्यांना पास होत आहेत, एक पोलीसवाले सुद्धा होते, त्यांच्या समोरच गाड्या धनाधन ठोकून गेल्या. आता ह्याच्यात चुकी कोणाची? त्यात नंतर कळलं की जे 4 व्हीलर मध्ये बसलेली व्यक्ती आहे,
त्यांच्याकडे लर्निंग लायसन आहे, पण कॉपी मागितली तर कॉपी सुद्धा नव्हती. ठीक आहे, कॉपी नाही तर डिजी लॉकर मध्ये दाखवा, मोबाईलवर दाखवा. सरकारने सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तरी सुद्धा दिसली नाही. आता काय माहिती की त्यांच्यावर काय कारवाई होते. कारवाई करायला गेले की काही आमच्यासारखे असतात, काही असतात जे फोन करतात. पण माझी विनंती आहे तुम्हाला, जो नियम तोडतो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. जर कारवाई व्हायला सुरुवात झाल्या तर खरंच माझं गोरेगाव खूप सुंदर होईल. एवढंच सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.